श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला या ठिकाणी जिवंत अनुभव सांगणार आहे। आपल्या सिन्नर तालुक्यातील पाथर म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये दत्तप्रभूंचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या उभारणी निमित्तानं दत्तकथा त्या ठिकाणी आयोजित केली होती। कथेचे प्रवक्ते होते आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य संतोष महाराज जाधव। यांच्या कथेच्या निमित्तानं हजारो भाविक त्या ठिकाणी दत्तप्रभूंची कथा ऐकायला येत होते। आणि येत असताना गोष्ट काय घडली तर आरती वालझडे नावाची एक अपंग मुलगी, तिचे वडील तिला त्या ठिकाणी त्या कथेला घेऊन यायचे। डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की ही मुलगी कधी बरी होऊ शकणार नाही, ती चालू शकणार नाही, बोलू शकणार नाही। लहानपणापासून अंध अपंग असलेली ती मुलगी, वय वर्ष साधारणपणे 12-13 वर्ष असेल आणि त्या मुलीला ते दत्तकथेला त्या ठिकाणी घेऊन यायचे। एक दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी गोष्ट काय घडली बघा। दत्तप्रभू कसं काम करत असतात। ज्या वेळेला दत्तकथा सुरू झाली आणि दत्तकथा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी दत्तप्रभूंची आरती झाली आणि आरतीनंतर दत्तप्रभूंचा जय जयकार झाला आणि ज्या वेळेला दत्तप्रभूंचा जय जयकार सुरू होता, अवधूत चिंतन की जय असं ज्या वेळेला बाहेर पडलं, त्यावेळेला ती अपंग असणारी मुलगी स्वतःच्या पायानं उभा राहिली आणि उभी राहून दत्तप्रभूंच्या मंदिरात गेली आणि मंदिरात जाऊन त्या ठिकाणी त्या पोरीनं अवधूत चिंतन की जय म्हणून आवाज दिला। अक्षरशः हे सांगत असताना माझ्या अंगावरती काटा आला। जिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही मुलगी कधीच चालू शकणार नाही, कधीच बोलू शकणार नाही, फक्त आणि फक्त दत्तप्रभूंच्या कथेचे शब्द त्या मुलीच्या कानावरती पडले। त्या आईवडिलांनी तिला तिथं घेऊन गेले आणि तिच्या आयुष्याचं कल्याण झालं। बाबांनो, हा अनुभव आपल्याला पाहायचा असेल, ऐकायचं असेल तर आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला संपर्क क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल। कारण एक होता राजा आणि एक होती राणी, दोघं मेले, संपली कहाणी हा सांगण्याचा आपला मुळीच मानस नाहीये। आणि मूलतः माझं शिक्षण हे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे। हे सांगण्याचं कारण एवढंच आहे, मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळेला अध्यात्म करणं हे भोळ्या भाबड्या लोकांचं काम आहे, अंधश्रद्धाळू लोकांचं काम आहे, किंवा आमच्यासारखी जी सांगणारे त्यांचा हा धंदा आहे असं आपल्या बऱ्याच वेळेला समज होऊन बसतो। आणि त्या कारणास हे सांगणं गरजेचं आहे की बाबांनो MSc शिक्षण झालेलं आहे म्हणून विज्ञानावरती माझा जितका ठाम विश्वास आहे ना, तितकाच अध्यात्मावरती सुद्धा आणि स्वामींच्या कृपेवरती तितकाच ठाम, किंबहुना त्याच्यापेक्षा 10 पटीनं ठाम विश्वास माझा स्वामींच्या कृपा आशीर्वादावरती आहे। हे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवत चला। कारण काय, आपल्या अनुभवामुळे एखादा माणूस भगवंताप्रती जोडला जाऊ शकतो। त्याच्या मनामध्ये देवाचं दर्शन घ्यावं एवढा जरी भाव प्रगट झाला ना, तरी सुद्धा तुमचं हे अनुभव सांगण्याचं सत्र जे आहे ती यशस्वी झाल्या वाचून राहणार नाही। आणि हे स्वामींची कार्याची महती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं सुद्धा श्रेय तुमच्या माझ्या वाट्याला आल्या वाचून राहणार नाही। कारण भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान कृष्ण सांगतात की जो माझं हे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांना भक्ती मार्गाला लावतो, शेवटी तो माझ्यापर्यंतच येऊन ठेपतो, त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते। यह इदम परम गुह्य भक्तेश्वम विदास्यति भक्तिमयी परम कृत्वा मामे वश्यत न संशय, हे गीतेनं सांगितलेलं आहे। म्हणून बाबांनो, या चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत हा अनुभव जाणार आहे। त्या हजारांमधले 500 लोक ऐकतील, सोडून देतील। त्यातल्या मधले 200 लोक निदान देवाप्रती त्यांची चांगली सद्भावना तयार होईल। त्यातल्या 100 लोक हे निदान देवळात जायला सुरुवात करतील। त्यातली 10 लोक देवाची सेवा करायला सुरुवात करतील। त्यातला एखादा माणूस असेल जो नित्यनियमानं स्वामींचं नाम घेत स्वतःचं आयुष्य जगायला शिकेल। आपला तो प्रयत्न आहे। तो एक कोण आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून स्वामींची सेवा ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत प्रांजळ आपला असा हेतू आहे। आणि त्या सेवेनं स्वामी कार्याची महती ही जगात आपल्याला न्यायची आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हा अनुभव इतरांपर्यंत शेअर करा। अनेक लोक आहेत ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असे अनुभव आलेले आहेत। त्या माणसांनी काय करायचंय की आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला छोटासा अनुभव टाकायचा आहे। सहज मला जर तो आवडला आणि सांगण्यासारखा वाटला तर तोही अनुभव आपण या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। श्री स्वामी समर्थ।